बाबाजींचं या ठिकाणी कान्हेगाव वारी या ग्रामस्थांकडून पूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे। मी या ठिकाणचे डायरेक्टर स्वारजी घोडके सर यांना विनंती करतो, आपण या व्यास मंचावर यायचं आहे आणि पूजनीय मठाधिपती स्वामी महंत रमेश गिरीजी महाराज यांचं पूजन या ठिकाणी संपन्न करायचं आहे। विनंती आहे संयोजकाला हार आणि शाल लगेच समोर पाठवायचं आहे। परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज समाधी स्थान कासरगाव यांचं पूजन होत आहे। जनार्दनांच्या समाधी मधुनी अजूनी तो सूर शिवनामाचा उच्चार तब्येतीच्या कारणामुळे आपल्याला शुभाशीर्वाद देऊन ते लगेच जात आहे। सर्वांनी जागेवर हात जोडावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि संयोजकांनी बाबांना गाडीपर्यंत घेऊन जायचं। या ठिकाणी महंत 108 ज्ञानानंद गिरीजी महाराज यांचे देखील पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। संयोजकाला विनंती आहे ज्ञानानंद गिरी महाराजांचं पूजन या ठिकाणी लगेचच करायचं आहे। ज्ञानानंद बाबांचं पूजन होत आहे। ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु या ठिकाणी शिवशंकर गिरी महाराज महंत शिवशंकर गिरी महाराज यांचे पूजन करायचं आहे आणि या ठिकाणी चितोंडी आश्रमाचे डॉक्टर बाबा यांचे देखील पूजन करायचं आहे। संयोजकाला विनंती आपण जागेवर जाऊन लगेच महाराजांचं पूजन शिवशंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ, शिवशंकर को जिसने पूजा उसका बेड़ा पार हुआ, अंतकाल में रहता गिरता उसका बेड़ा पार हुआ। बोले बाबा की पूजा करो, लगेचच या ठिकाणी आजची समारोपीय कथा 5व्या दिवसाची अनंत विभूषित राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून लगेचच आपण श्रवण करत आहात।
महाराजांना विनंती आहे, श्रोते आपली आपली चातकाप्रमाणे वाट बघत होते. काणेश्वराचा अभिषेक उरकून आपण या ठिकाणी लगेचच आलात, त्याबद्दल वारी काणेगाव या ग्रामस्थांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद. लगेचच या ठिकाणी कथेला प्रारंभ होत आहे. रामकृष्ण हरी, जय जनार्दन. गुरु महाराज, 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 गुरु महाराज.
शंभो मदगोनतारी सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः। महादेव भगवान कृष्ण भगवान सद्गुरु जगन्नाथ स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान परमेश्वर महाराज सर्वसंतन की धर्म की भगवान रामेश्वर भगवान छत्रपति शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सुंदर असं एक दोन मिनिटं घेऊ जरी वेळ झाला असेल अगदी गोड असं आपल्या नेहमीप्रमाणे भजन म्हणण्याचा प्रयत्न करू। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
जय जय श्रीराम. बसा. शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने सद्गुरू जनार्दन स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीमध्ये आणि विशेष म्हणजे आयोजन नियोजन एवढं गोड ज्या सर्वांच्या वतीनं सर्व भाविकांच्या वतीनं भक्त मंडळाच्या वतीनं ज्यांना अतिशय अंतकरणातून प्रत्येक घरामध्ये ज्यांनी प्रेरणा दिली अशा प्रत्येक माता भगिनींच्या वतीनं बसलेल्या सर्व अंतकरणातून ज्यांनी प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवलं की काही करा आपल्याला शिवमहापुराण कथा ऐकायची आहे. आणि म्हणून भक्त मंडळानं आयोजक संयोजकानं जवळजवळ 1 ते 2 वर्षापासून नियोजन आयोजन चाललं होतं. कार्यक्रम रूपरेषामध्ये आपला येतो की नाही, आपला नंबर लागतो की नाही अशी प्रत्येकाला थोडीशी कळेना मनामध्ये कुठेतरी हे होते. परंतु सद्गुरू जनार्दन स्वामींनी आणि भगवान भोलेबाबांनी लवकर कृपा केली आपल्यावरती, भरभरून कृपा केली. आणि आपल्या ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला त्यांना यश मिळालं. मी ज्यावेळेस आलो तर त्या ठिकाणी आपले 5 ते 10 ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला ते पुढे आले. आणि त्यानंतर साहेब म्हणे बाबा इथं ग्राउंड छान आहे, इथं आपण कार्यक्रम करूया. आम्ही या ग्राउंडवर बरोबर इथे साहेब पूर्ण फिरून गेलो. बा छान म्हणलं साहेब असं असं सगळ्यांनी एक जीवाने. आणि खरं सांगू का धर्म कार्यासाठी जर आपण असं मन जर मोठं केलं तर पुन्हा एकदा राम राज्य यायला वेळ लागणार. फक्त असं सर्वांनी एकामेका सहाय्य करून अवघे धरू सुपंत एकमेकाला आपण सहाय्य केलं. कार्य करताना बाबा तू कर मी तुझ्या पाठीमागे असं जर प्रत्येकाने सहकार्याची भावना आपल्या पवित्र हिंदवी स्वराज्याच्या ह्या हिंदवी प्रत्येकाच्या मनामनामध्ये जर आणून दिलं तर आपण खरंच खूप मोठी क्रांती करू शकतो. कथा जशी व्यथा घालवते पण आपल्या माथ्यामध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते आणि माथ्यातून ते हृदयामध्ये जसं मंथन होतं त्यावेळेस आपल्याला काहीतरी अमृत. परंतु एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मंथन करतो देवांनी सुद्धा समुद्र मंथन केलं होतं. एका बाजूने राक्षस होते, एका बाजूने कोण होते देव. मंथन चालू मंथन चालू असताना एवढा मोठा तो वासुकी होता, दोर कशाचा होता सापाचा होता, इकडनं ओढायचं. बरं देवले चांगले होते, देवाने शक्तीची बाजू घेत होती आणि जिकडून विष सर्प होत होता त्या बाजूने सगळे राक्षस. एका बाजूने राक्षस एका बाजूने देव चाललं वडायचं. आणि एवढी मोठी ती मंथनी चालू असताना बघा कुठल्याही गोष्टीचं मंथन करताना अगोदर विष निघत असत. काय निघतं? अगोदर विष निघतं आणि विष निघाल्यानंतर हाल हाल ते विष निघतं. आपल्याला कधी कधी काहीला सवय नाही राहत. कथा सुरू झाली का कधी कधी कधीच झोप लागत नाही, पण कथा सुरू झाली तर मस्त झोपे लागतो. पण इथं नाही, इथं आम्ही पाहतो सर्वांकडे कोणाचे डोळे झाकले नाही. पहिल्या दिवसापासून पाहतो आणि झाकू शकत नाही कारण ती कथा भोलेबाबाची आहे. भोलेबाबा देत नाही. आणि म्हणून मंथन करता 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 विष निघाले. आता ते हाल विष पाहिलं सगळ्या देवाने. आले आता काही खरं नाही, आता काही खरं नाही. आता ही विष जर भूतलावर पडलं तर राख होऊन जाईल, कारण ते हाल करत होतं. मग आता ही विष घेणार कोण? सगळ्यांनी सांगितलं आम्ही नाही गेलो. राक्षसांकडे बघते आणि अजिबात इकडे देवाची लाईन होती ते मुळीच जमणार. घेणारा कोण आहे? देवादी देव महादेव. देवाला बोलवलं महादेवा
पार्वतीने सांगितलं देवा जावं लागेल. महादेव आले, एक कटोरीमध्ये ते विष घेतलं आणि ते विष स्वतः प्राशन केलं. हे बघा, असं शास्त्र सांगतं विष घ्यावं पण ते कंठापर्यंतच येऊ द्यावा, पोटात नाही आलं पाहिजे. लक्षात आलं? नाही भाषा समजणार, कधी कधी अवघडत होता. तर चिंतनात नाही जा, थोडं ढोबळ ढोबळ घेऊया. विष कधी पण ते कंठापर्यंत आलं पाहिजे, पोटात गेला का त्रास होता. कोणतंही विष असो पोटात येऊ देऊ नका, आणि मग मात्र चांगलं होईल. म्हणून विष प्रासून या. आहेस तू भोळा साम सदा शिवा, आहेस तू भोळा साम सदा शिवा, विष प्रासून या कंठ तुझा निळा, विष प्रासून कंठ तुझा निळा, तुझ्या भक्तीसाठी विजवित विकाया, गोड मानोनी गोड मानोनी दिगंबराची सेवा, आवड तुला विलाजी शंकरा, आवड तुला विलाजी शंकरा, आवड तुला विला. भगवंतानं ते विष इथं घेतलं कंठात, म्हणून ते नीलकंठ झाले. नाव काय त्यांचं? नीलकंठ. भगवान शंकरानं ते विष घेतलं. जर घेतलं नसतं तर कोणीच या ठिकाणी दिसलं नसतं. भगवान शंकरानं ते विष घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती, विष घेणारे भोले बाबा कैलासात निघून गेले. मग अमृत निघाले. मंथन करता करता मग हे 5व्या दिवशी अमृत निघालं. आणि अमृत निघाल्यानंतर मग काय, जे ते म्हणायला लागले आम्हाला पाहिजे, ते म्हणतात आम्हाला पाहिजे. अमृत निघाल्यानंतर भगवंतानं स्वतः नारायण मोहिनी स्वरूप धारण केलं आणि कलश आपल्या हातात घेतला. खूप सुंदर कथा. इकडे जाता येणार नाही आपल्या कथेला चिंतनाकडे. पंक्ती राक्षसाची बसली पण पंगत देवाची बसली. परंतु भगवंताने अशी लीला केली की जे अमृत होतं ते देवाच्या लाईनीला गेलं, रांगेमध्ये गेलं, आणि जे मदिरा होती इकडच्या, पण 1-2 जण त्याच्यात जाऊन बसले. रव आणि केतू तिथं बसल्यानंतर ते चंद्राने ओळखले काय, देवा याच्यात 2 येऊन बसलेले, गपचित येऊन बसलेले, आणि त्यांनी पण अमृत पिलेले. तेवढ्या भगवान नारायणानं शिरसेत केलं, परंतु तोपर्यंत अमृत मध्ये घेतलं. म्हणून ते 9 ग्राम मध्ये आलं. लक्षात कसंही अमृत भेटो, कोणत्याही पंक्तीत भेटो, पण कल्याण. बिनु साथ संग विवेक न होई, बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम जय राम जय जय राम, राम जय राम. त्यावेळेस आकाश मार्गाने चाललं तर त्या कलशातलं काही उज्जैनला पडलं, काही अमृत हरिद्वारला पडलं, काही अमृत त्र्यंबकराजला पडलं, आणि काही अमृत प्रयागराजला पडलं. म्हणून 4 ठिकाणी कुंभमेळा पडला. त्या अमृत कुंभामध्ये स्नान करण्यासाठी आपण हजारो लोक कुंभमेळ्याच्या निमित्तानं कमीत कमी ते अमृत या ज्या ठिकाणी पडलेले आहे त्याला अमृत कुंभ म्हणतो. प्रथम यज्ञ भूखंड पे आर्य का आगाज है, प्रथम यज्ञ भूखंड पे आर्य का आगाज है. हे पावन संगम की प्रयागराज है, प्रयागराज
समयांचे भूषण जगाचे आर्य का आकाश है, आर्य का आकाश है, हे पावन संगम की नगरी प्रयागराज है, बोलो तीर्थराज प्रयागराज की जय. कुंभात जाऊन आलो आम्ही, परिक्रमामधूनच गेलो होतो. अतिशय भव्य दिव्य कुंभ आहे, पाहण्यासारखे. आपल्याकडे येतोय 2027ला, 26ला ध्वजारोहण आहे. आजच सर्वांना आमंत्रित आहे, कारण कुंभाच्या भूमीमध्ये आम्ही तिथं आलो. आणि भाग्य आपलं एवढं मोठं आहे, प्रयागराजला 1-2 महिने कुंभ राहू शकतो, 1 महिना 2 महिने. विशेष म्हणजे उज्जैनला एखादा महिना राहू शकतो, हरिद्वारला सुद्धा 1च महिना राहू शकतो. आणि एकमेव महाराष्ट्राची भूमी आहे, 1 वर्षभर कुंभ राहतो आपला. आणि गोदावरी मैयाने मागून घेतलेलं आहे, जेवढ्या नद्या आहेत, मी तुमची सगळ्यात मोठी बहीण आहे, माझ्याकडं मुक्कामी यायचं. एकही जगातलं तीर्थ कुठं राहणार नाही, प्रयागराजासह माझ्या गोदावरीमध्ये निवास करायचं. म्हणून कुंभाची जी काही हे दिली स्थिती, तिथून कुंभापासून तर कोपरगाव करणं, कुठेही स्नान केलं तर तेवढंच पुण्य भेटतं, हे लक्षात. सर्व जेवढे तीर्थ आहे तेवढे तीर्थ 1 वर्ष वास आपला गोदावरी. म्हणून 1 वर्ष कोणी काशीला जात नाही, कोणी प्रयागला जात नाही, कोणी कुठंच जात नाही. सर्वांना माहिती, सर्व नद्या सर्व तीर्थ आपल्या त्र्यंबक राजाला येऊन बसलेल्या आहे, गोदावरीच्या कुशीत येऊन बसलेल्या आहे. म्हणून सगळ्यात महान भूमी महाराष्ट्र आहे. कुठं कळायला वेळ आहे, महा आहे, राष्ट्र आहे. म्हणून आपण भाग्यवान आहात, अतिशय भाग्यवान आहात. नुसतं म्हणून नाही जाणार, जय जय महाराष्ट्र म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी आमचे सोमनाथ महाराज गेल्या 4-5 दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहे. भक्तगणांना घेऊन मार्गदर्शन केलं की बाबांनी आज तर एवढं सकाळी 10 वाजेपासून निघालो आम्ही. रामेश्वराचा अभिषेक, कुट्यावर गेलो, परत आपला तिकडे कुबेरेश्वराचा अभिषेक, त्याच्यानंतर काणेगावला गेलो, काणेश्वराचा अभिषेक. दिवसभर आज अभिषेकच चालू होता. म्हटलं आज ह्या भोलेबाबाचा अभिषेक चालू आहे, पण आता हा खरा अभिषेक राहिला होता, तो म्हणजे आपण सत्संग. जशी आमच्याकडे द्राक्षावर फवारणी करतात, ही फवारणी अतिशय महत्वाची आहे. सत्संगाची हा अभिषेक सगळ्यात महत्वाचा आहे. तो अभिषेक भोलेबाबावर झाला आणि हा अभिषेक प्रत्येकाच्या मस्तकावरती होतोय, त्याचं सिंचन होत आहे. आणि म्हणून आज जवळजवळ 50 ते 100 मुलांना प्रेरणा झाली की बाबाजी कथा ऐकली, पण नुसते ऐकली नाही, आम्हाला आमचं जीवन बदलायचं आहे. माळी घेऊन आले आणि माळ घालून घेतली, झाली कथा सकाळ. हा खरा अभिषेक आहे. तरुण पिढी पूर्ण बदलून गेली. जवळजवळ तिथं जाधव भाऊंच्या त्या बंगल्यावर त्यांनी पाहिलं, दररोज 5-50 मुलं. बाबा आता आम्हाला फार आनंद वाटतोय, आम्ही त्याच्यासाठीच येतो, ह्याच साठी हो. आणि म्हणून आपल्याला आता शेवटचा दिवस वेगळ्याने गोड करायचा. तुकाराम महाराजांसाठी आज एकनाथ सृष्टी आहे. आम्ही सोमेश्वर बाबांचं टाळ्याच्या गरबा स्वागत करतो. आमचे दत्तगिरी बाबा हानीवर असायचे. आम्ही पिंपळगावला होतो, म्हणजे वेरुळला असतो. 3 वर्ष वेरुळला होतो. सिद्धेश्वराची पूजा करायची आम्ही. आणि पिंपळगावची दिवशी पिंपळगावला खान होती. आमचे दत्तगिरी बाबा एकदम त्यागी नव्हते. बाबाजींचे परिवार जेवढे मंदिर आहे तेवढ्या मंदिराला खाणीतून दगड काढायचे आणि दगड घडवले तर ते दगड मंदिराला यायचे. अशी त्यागमूर्ती दत्तगिरी महाराज आणि त्यांचे उत्तराधिकारी ज्ञानंदगिरी बाबांचं आपण काळाच्या गरबात स्वागत करूया.
ठिकाणी उपस्थित झाले. त्यानंतर आमचे डॉक्टर बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, चिचुंडे आश्रमात असतात. शिवशंकर बाबा ही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे गोवर्धनेश्वर महाराज ज्यांनी आपल्याला अमृत बोध दिला, त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. अजून ममलेश्वर महाराज आमच्या पाठीमागे उभा आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. संतोष बाबा त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. भजनी मंडळ आमचे दत्ता महाराज, परंतु जे आमचे सर्व संत मंडळी व्यासपीठावर कोणी राहिला असेल. परंतु त्यानंतर आमचे मेघनेश्वर, त्यानंतर गोपाल दादा, त्यानंतर आमचे गणेश दादा, आणखीन दीपकला पुन्हा एकदा परसोडा कारखान्यावरती म्हणजे परसोडा गावामध्ये 25, 26, 27 3 दिवसाची कथेचं सर्व भजनी मंडळानं हा जो ग्रुप आहे त्यांनी 3 दिवस जमान्याच्या अगोदर धुळ्याच्या अगोदर आपल्याला धुळेचं होईल, त्यानंतर आपलं 3 दिवस तिथलं लक्षात राहू द्या. त्यानंतर आमचे चंद्रभाऊ, गुणवंत, अमोलदादा सर्वांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. भाविक भक्तजन मोठ्या संख्येने माता भगिनी आलेले आहे. आणि तुम्ही म्हणाल की बाबाजी आज जाता जाता काहीतरी सांगून जा, प्रत्येकाची इच्छा असते आणि म्हणून थोडंसं का होईना जरी वेळ झाला असेल हो दे, आजच्या दिवस काही नाही, जसे दात आलो कसे खातो आपण. बरं एक भाग्यवाले आपण किती लिहिला आहे, पण आपण त्याच्यापेक्षा पुढचे. बरोबर आहे का नाही? समजा देवाने आपल्याला व्यवस्था केलेली असते, आपलं वय झालं 60-65 तर देव एक एक गोष्टी घेत राहतात. म्हणजे प्रत्येकाचं वय झालं का समजा 50-60 एकटा वन झालं की बाबा तो आता वनाच्या मार्गाला लागले, घराच्या मार्गाला लागून परत त्याग कर. 60-65 मध्ये थोडं दिसायला कमी, दूरदर्शन कमी होतं, कानपूर कमी होते. किती प्रयत्न केला जातात. आता समजा वृद्ध माणसाला म्हातारपणात कथा किती प्रयत्न आम्ही किती ओरडून सांगितलं तर कानपूर बाबा हे जातं, हे पण कमी होतं आणि गावपूस पण निघून जातं. कळलं गावपूस हे पण देव घेतो, पण आम्ही देवाच्या पुढची. आम्ही दवाखान्यात जातो की कावळी बसून आणतो आणि खुशाल वडे खातो. देव म्हणतो अरे बाबा अशी व्यवस्था आहे, तुझी जत्रा आज्ञा आता मंदवलेली आहे, तुझ्या आता हे सगळं काढून घेतलेलं आहे, आता तुला खायचं नाहीये, आता त्या भक्त मुखाने भजन करायचं आहे, पण भजन करता येत नाही. म्हणून हे सगळं जाण्याच्या अगोदर आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. दुर्लभ हो मानुष्य देव देहीन अक्षर मंगरा तत्राप दुर्लभ मान्य वैकुंठ प्रदर्शनम. हा दुर्लभ देह आपल्याला मिळालेला आहे. मनुष्य देह एकदाच मिळतो आणि म्हणून पाप पुण्य समसमान तेव्हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त होतो. अतिशय 84 लक्ष येऊन फिरता कुठेतरी भगवंताच्या पण आपल्यावर कृपा होते, तेव्हा हा मनुष्य देह त्याला सर्व समजतं. प्राण्यांना काय समजतं की आपण सत्संगाला जावा. आपल्या घरामध्ये अनेक प्राणी आहेत, त्यांना कळतं की आज शिवगिरी बाबा आले जाऊन बसा कथेला, आपल्यालाच कळतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण सर्वजण कथेला येतात आणि ह्या कथेतून आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतात. जेणेकरून आज आपल्याला बघायचं आहे की काल आपण एक सुंदर असा प्रसंग घेतला होता, लक्षात नसेल तुम्ही आदर ठेवला. बेलाच्या झाडावरती एक पारधी आहे, रात्री शिवरात्रीचा दिवस आहे. ही कथा आपली म्हणजे भोले बाबाची भक्ती आता खूप गोड आहे. झाड कशाचे हे माहित नाही. आणि खरं सांगू प्रत्येकाच्या शेतकरी घराण्यात आम्ही प्रत्येक फिरून आलो आहोत. प्रत्येकाच्या घरापुढे सुंदर असं बेलाचं झाड पाहायला भेटलं. बाबांनो ज्याच्या घरापुढे बेलाचं झाड आहे ना, त्याच्या घरापुढे सर्व सिद्धी आणि सगळं काही मुक्त भगवंतानं आपल्याला दिलेलं म्हणून समजायचं. प्रत्येकानं आपल्या घरापुढे एक बेलाचं झाड लावायचं असा संकल्प करा की आम्ही काही झालं तरी चालेल आणि एक बेलाचं झाड आमच्या दरवाजा पुढे लावू. जसं तुळस पाहिजे तसं आपल्या पुढे बेलाचं झाड पण पाहिजे. बरोबर आहे की नाही? तुळस जर सुकली की समजायचं आपल्या घरावर काहीतरी अरिष्ट आलेलं आहे. आणि तुळस जर हिरवीगार आहे, पहा संतांचा संसार दारी तुळस हिरवीगार. हिरवीगार जर तुळस असेल, समजा पिंपळाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, आपल्या घराजवळ आहे,
काही दोष लागत असेल तर तुळस लावली तर त्याचा दोष निघून जातो. लक्षात फक्त एक तुळस आपल्या घरापाशी पाहिजे, बेलाचं झाड आपल्या घरापाशी पाहिजे आणि एक अजून अशोक वृक्ष हे आपल्या घरापाशी पाहिजे. 3 वृक्ष, बेलाचं झाड, तुळस आणि एक अशोक वृक्ष नक्की पाहिजे. पिंपळ म्हणजे आता तुम्हाला माहिती की सगळ्या याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतो पिंपळ मी आहे. दररोज प्रदक्षिणा केली पाहिजे पिंपळाला, दररोज नित्यनेमाने. ज्याच्या घरापुढे पिंपळ आहे खूप भाग्यवान समजायचं. फक्त एक दिवस जायचं नाही त्याच्याकडे. तो दिवस सांगू, सर्व दिवस जायचं पण एक दिवस नाही जायचं. त्या दिवशी अवदास येऊन बसेल त्याच्याकडे. कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीची बहीण दोघी जणी, लक्ष्मी आणि भगवान विष्णू. शनिवारच्या दिवशी फार छान आहे पूजा करणं, पण रविवारच्या दिवशी नाही जायचं. रविवारी पिंपळाखाली जाऊ नये, रविवारी पिंपळाची पूजा करू नये, रविवारी पिंपळाला प्रदक्षिणा करू नये. म्हणून त्या दिवशी तिचा दिवस आहे. म्हणून आपल्याला काही माहित नसतं राहत, परंतु एक दिवा लावला गेला पाहिजे. जसं सांगितलं जातं की बेलाचं झाड पाहिजे, बेलाच्या झाडाला दीपमाळ लावली पाहिजे. म्हणजे अनेक जसं आपण दिवे लावतो तसं दिवाळीला तशी दीपमाळ बेलाच्या झाडाखाली लावावी. दररोज आपण भगवान शंकराच्या मंदिरात जाऊ शकत नाही, त्या बेलाच्या झाडाची मुळाची माती घ्यावी आणि तिथंच पिंड बनावी आणि तिचाच अभिषेक करावा आणि ते परत बेलाच्या मुळाला लावून द्यावी. बघा तुम्ही असं करून किती तुमचा. आता असं सांगितलेलं आहे 5 सोमवार. चांदणीचं झाड माहिती तुम्हाला? कोणाला माहिती? चांदणी. हा बरोबर, सफेद फुल चांदणीचं. काय करायचं? 12 घ्यायची. किती फुलं घ्यायचे? 12च घ्यायचे. आपल्या मनामध्ये जी आई अडचण असेल ते कामना असेल, 12 ज्योतिर्लिंग असल्यामुळे 12 फुलं घ्यायचे आणि 12 सोमवार व्हायचे. किती सोमवार व्हायचे? आणि त्याला मंत्र दिलाय ओम शिवाय वशी. काय मंत्र आहे? ओम शिवाय वशी हा एक मंत्र आहे. हे पण लक्षात ठेवा. 12 फुलं वाहताना 12 वेळेस हा मंत्र म्हणायचा. ओम शिवाय वशी. आम्हाला थोडस या कथेमध्ये तुम्हाला जास्त सांगता आलं नाही, परंतु खूप छान आहे. ही 12 सोमवार करायचे तुम्हाला. आणि 12 सोमवार करत असताना 12 फुलं व्हायचे. 13 सुद्धा नाही, 11 सुद्धा नाही. प्रत्येकाच्या घरापुढे चांदणीचं झाड असतं, खूप सुंदर आहे. 5च काकड्या असतात त्याच्यात. आणि कुठलीही मनोकामना असो, काही अडी अडचण असो, 12 सोमवार हे नित्यनेमाने व्हायचे. आणि मंत्र काय? समजा आपल्या घरामध्ये अडचण आहे, एखादा आता एक आई आली, बाबा आमच्या घरामध्ये खूप साधू संत आहेत, पण आमचा मुलगाच थोडासा पितो. म्हणला हा फार मोठा रोग लागलेला सगळ्यात मोठा. म्हणजे त्याच्यासाठी एक कर आई, फक्त तू काय कर, 108 वेळेस हातामध्ये थोडस पाणी किंवा एखाद्या तांब्यात पाणी घ्यायचं आणि फक्त हा मंत्र म्हणायचा ओम शिवाय वशी. ओम 108 वेळेस मंत्र म्हणायचा. त्या पाण्यामध्ये बघायचं आणि ते पाणी तुझ्या लेकराला प्यायला दिलं की तो आपोआप दारूकडे पाहणं बंद करून टाकतो. आईला एवढा आनंद झाला, बाबाजी आजपासूनच सुरू करतो. आईला फक्त एवढंच वाटतं की माझ्या लेकरांनी या मार्गाकडे जाऊ नये. खूप म्हणजे हा मंत्र म्हणायचा. कुठलीही आडी अडचण असते, आतापर्यंत ऐकलं नसेल, जसं तुम्ही एक मंत्र म्हणतात आता सगळेजण, काय श्री शिवाय काय म्हणतात ना सगळेजण हे मंत्र. याचा अर्थ काय माहिती? श्री म्हणजे पार्वती. लक्षात घ्या, श्री म्हणजे आपण लक्षात घ्या सगळ्यांनी बाहेर काही नाही, कारण नुसतं मंत्र म्हणतो पण मंत्राचा अर्थ माहित राहत नाही. श्री म्हणजे पार्वती. पहिल्यांदा आपण जातो हे पार्वती माता श्री शिवाय, मग भगवान शंकराला. अगोदर पार्वतीला नमस्कार करावा, मग शिवाला नमस्कार करावा. श्री शिवाय नमः तुभ्यम. हे पार्वती माता, भगवान शंकरा मी तुला नमस्कार करताय, असा त्याचा अर्थ आहे. कळाला तुम्हाला काय अर्थ आहे? श्री म्हणजे पार्वती माता,
शिवाय नमस्कृते मी तुला नमस्कार करतो. केव्हा भगवान शंकराच्या पिंडी पुढे गेलं तर हा मंत्र म्हणला तर सगळ्या जगातले तीर्थ आपल्या जिभेवर येतात आणि आपलं जीभ पवित्र होते, मुख पवित्र होते. काही येत नाही त्याचं पुण्य मिळतं म्हणून हा मंत्र म्हटलं जातं. लक्षात राहा, हा श्रीमात्रांमध्ये आहे. म्हणून हा मंत्र मंदिरात गेल्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीजवळ बसल्यानंतर म्हणायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला काल परवा सांगितलं की गणपती बाप्पाचं स्मरण करायचं. एका बाजूला कार्तिक स्वामी त्यांचंही स्मरण करायचं. काही लोक कार्तिक स्वामीला विसरतात, परंतु मंदिराच्या आत प्रवेश करताना काल भैरवाचं स्मरण करायचं. तो दंडपाणी, तो कोण आहे? त्या ठिकाणचा मुख्य आहे. त्याला कोतवाल म्हणतात आणि कोतवालाचं दर्शन घेतल्याशिवाय महादेव करत. म्हणून काल भैरवाय नमा, काल भैरवाय नमा किंवा काल भैरव अष्टक पण खूप सुंदर आहे. काल भैरव अष्टक अतिशय सुंदर. ओम देव राज्य सेव्य पावना पंकजा यालयन सत्र शेखर हे अष्टक प्रत्येकाचं पाठ पाहिजे. हे संकट येत नाही, कुठली बाहेरची बाधा होत नाही. हे अष्टक प्रत्येकाचं पाठ पाहिजे. म्हणून जसं एक एक गोष्ट आपण समजून घेऊया. आता तुम्ही घर झाडतात, तुमचं आता मी बघतो आहोत. घर झाडताना तिथून आपण दरवाजाकडे येतो का दरवाजाकडून आतमध्ये जातो? बरोबर करा. दरवाजाकडून आत जाणं चांगलं का आतून बाहेर दरवाजाकडे झाडीत येणं चांगलं? ऐका निवडायला हा बाहेर जात ना, हेच तर चुकतं. लक्ष्मी बाहेर काढून द्यायची का बाहेरची लक्ष्मी आत घ्यायची? लक्षात घ्यायची कोणी सांगत नाही बाहेर. आतापर्यंत प्रत्येक जण तिकडनं दरवाजाच्या बाहेर काढून देतो म्हणून तुमची लक्ष्मी सरळ बाहेर जात कधीच नाही. दरवाजापासून आतमध्ये झाली जायचं असं शास्त्र. कुठून? मुख्य दरवाजापासून आतमध्ये झाडीत जायचं, मग तो आतला व्हायचा. कारण लक्ष्मी अशी येती पाहिजे, ती जाती नको. सगळं झाडून टाकलं. आतापर्यंत आपण कसं झाडलं वर गोटका, सगळं बाहेर गेलं. आणि म्हणून ह्या गोष्टी माहिती राहत नाही. आपल्याला अजून खूप शिकायचं आहे. अजून जवळजवळ आजचे दिवस थोडा वेळ घेतला चालेल ना? हा, थोडस माहिती तरी होईल की आपण काय करतो. भगवंतानं सांगितलंय. आता समजा बाबाजी होती आणि गातेगावच्या डोंगराकडे निघाली. खूप तपश्चर्या झाली ती बाबाजींची. तिथं पत्ते खेळणार आहे त्याशी. बाबाजींनी सांगितलं, अरे हो मला वरती सोडून द्या डोंगरावर. अरे बाबा तिथं बार वाघ नाही सोडायचं. आज एकनाथ सृष्टी आहे, फार मोठा भाग्याचा दिवस आहे. काय मोठे एकनाथ महाराज होते. जिथे श्रीखंड प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या रूपातून. किती काय अधिकार असेल आमच्या त्या संतांचे. एकदम शांत संत म्हणजे तुकाराम महाराज.
शांत. एक वैशिष्ट्य होतं, तिघांचं लग्न झालं. तुकाराम महाराजांचं पाहिलं तर पत्नी, आणि इकडचं बघितलं नाथांच्या घरची पत्नी. नाथांचं असं होतं की दररोज पुरणपोळीचा नैवेद्य होतो, दररोज घरात. आपण फक्त दिवाळीला होळीला सणासुदी करतो. नाथांच्या 150 एकरची जागा होती, परंतु एक दिवस असा आला की दररोज पुरणपोळीचं जेवण. 700 रुपयाचे कर्ज झालं नाथावर. कितीच. आणि मग नाथ एका सावकाराला गेले, बाबा थोडस मला काहीतरी दे कृष्णपासून. सावकाराने दिले म्हणतात, परंतु देताना एका जणाने कळलं बरं, माणूस चांगल्या कार्यात आहे ना कळले लावतो. काय करावं काय माहिती, धर्म कार्यातच जास्त त्याने दिली कळलं नसतं. हे एकनाथ महाराजांची पण आहे काय त्यांच्याकडं एक. आणि कोणत्या वर्षावर दिले तू ते 700 रुपये जा आणि घेऊन ये. त्यांनी पैसे दिले, तू सावकार घरात हजर. अरे बाबा एकनाथ महाराज तुम्ही माझं पैसे द्या, बाकी माहित नाही. एकनाथ महाराजांनी सांगा आता कसं काय करायचं. एकनाथ महाराजांना चिंता वाटली. पहिला दिवस घरात उपवास घडला, सहकुटुंब सहपरिवाराचा. दुसरे दिवस उपवास घडला. असं 4 दिवस एकनाथ महाराजांनी पाणी सुद्धा घेतलं नाही. त्यांच्या संग श्रीखंड्या पण होता आमचा भोलेबाबा, आपले श्रीकृष्ण भगवान, त्यांना पण पाणी भेटले. त्यांनी विचार केला की अरे आपण असं बसून राहिलं तर किती दिवस निघून जातील. म्हणून भगवंत एका मुनींचं रूप धारण केलं आणि सावकाराच्या घरात रात्री 11 वाजता दरवाजे उघड. आणि काय, अरे तुझे 700 रुपये मी द्यायला हवे. देव स्वतः संतांसाठी देव. आणि दरवाजा उघडला, चाल हे 700 रुपये घेऊन आले. म्हणजे एवढ्या रात्री, म्हणजे मला एकनाथ महाराजांनी पाठवलं, त्याची पावती दे. पावती घेतली. माऊली एकनाथ महाराज दररोज ज्ञानेश्वरी वाचत होते. किती किती महान असते माऊली, किती महान आहे. एकनाथ महाराज सुद्धा ज्ञानेश्वरी वाचायचे. वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञान होय मुडा. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी. डोळा पावी पावी, डोळा पावी, डोळा पावी पावी, डोळा पावी. पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचत असताना बघा, आता पांडुरंगाचं आज दर्शन होणार आहे. आपण म्हणतो ना, मनात भरली पंढरी, मनात भरली पंढरी. स्वागत करायचं देवाचं माझ्या पांडुरंगाचं. मनात भरली पंढरी, गाई म्हणते माहेरी, गाई म्हणते माहेरी.
पांडुरंगाचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला या ठिकाणी घडत आहे. एकनाथ सृष्टी असल्यामुळे एकनाथ महाराजही आपल्याला या ठिकाणी दर्शन देत आहे. तुकाराम महाराज पण या ठिकाणी आलेले आहेत. आपलं भाग्य आहे. जसं तुम्हाला सांगत होतो की जेणेकरून एकनाथ महाराजांच्या जी ज्ञानेश्वरी वाचत होते त्याच्यामध्ये पावती ठेवली आहे आणि तेवढ्यात त्या सावकाराच्या पत्नीने सांगितलं का अहो एवढे ज्ञानी एवढे विद्वान एवढे मोठे संत आपले एकनाथ महाराज शांत महात्मा असताना तुम्ही त्यांना एवढा रात्र बोलून आणि त्यांच्याकडनं तुम्ही पैसे परत घेतले थोडं तुम्हाला कळत नाही असं म्हटल्यानंतर थोडस त्यांना म्हणत असं थोडस त्यांच्या मनाला हे वाटलं. आता विटेवर उभा आहे ते उभाच राहणार त्यांना बसायला येत विटेवर हात आहे त्यांचा विटेवर उभा आहे. किती दिवसापासून योग आहे उभाच आहे. एक वीट भेदवलेली आहे. कोणी तुम्हाला माहिती आहे आई वडिलांची सेवा करतो या विटेवर उभा राहा आणि त्या विटेवरच अजून उभा केलं उतरवलं नाही अजून पांडुरंगाला आणि म्हणून अजून कमरावर राहत. किती गोड आहे पांडुरंगा स्वरूप रंगात रंग पांडुरंग आणि म्हणून हा रंग एकदा आपल्या अंगाला एकदा अंतकरणात ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा ऐसे करीगा पांडुरंगा सुतरंगा भावे एवढ्या रात्री सावकार आला 2 वाजले आणि 2 वाजता आल्यानंतर विचारलं महाराज तुम्ही एवढ्या रात्री मुनींना कावर पाठवलं. म्हणे मी नाही पाठवलं आम्ही भजन पूजन करत बसलो आम्हाला काही माहित नाहीये. ज्ञानेश्वरी पाहिली 1-2 बाजूला करून तर पाहते तर पावते एकनाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. अरे मुनीमजी नव्हता तो जगाचं पालन करणारा होता पांडुरंग होता भगवान श्रीकृष्ण गेला होता. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी नतमस्तक झाले
श्रीखंड पाहत होता तिथे काय लिहिलं सगळं खूप गोड आहे चिंतन. ज्यांनी पाणी भरलं 12 वर्ष, 1 नाही 2 नाही, वाढू लागले, भांडे घसू लागले. अहो काय काय नाही काय. एकनाथ महाराजांवरती असं सांगितलं जातं की 108 वेळेस पाण्याचा विडा फुटला, तरी 108 वेळेस स्नान केले, तरी त्यांना विचारलं बाबा तुम्हाला राग नाही आला? नाही म्हणे, तू फुटल्यामुळे मला 108 वेळेस स्नान घातलं. प्रसादाने मुक्त केला, प्रसादाने मुक्त केला, त्यालाही मुक्त केला. अशी एकनाथ महाराज, एकनाथ शिष्टे निमित्तानं त्यांचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन आणि तुकाराम. अगदी आता आमचे रमेशगिरी बाबा आले, त्या तब्येत बरी नसतानाही तळतळ करत तळमळ करत आपल्यासाठी आले. समाधीवरून आले, जिथं सद्गुरू जनार्दन स्वामींची समाधी आहे अशा समाधीचा संदेश घेऊन आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आले. आपल्या भक्तांनी आमंत्रित केलं, लगेच आले. नाहीतर एखादं म्हणलं असतं मी थकलोय, परंतु येऊन आपल्याला आशीर्वाद देऊन गेले. किती तळमळ असते. म्हणून पुन्हा आपण बाबा रमेशगिरी बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. ते आले आपल्यासाठी समाधीवरून. समाधिस्थ करी अवनीवरती गुप्त रूपी तुलसी, जो कोणी भाग्यासी त्याशी अनुग्रह देशी. अजूनही समाधीला कान लावला तर अजून ओम नमः शिवाय आतून आवाज येतो. अशी बाबाजींची समाधी आहे, कोपरगावला आहे. अरे बाबांनो, इकडं बाबा सांगत होते रमेशगिरी बाबा, एक गंगागिरी बाबा आणि एक जनार्दन बाबा, 2 संत फार महान होऊन गेले आपल्या या गोदावरीच्या कुशीमध्ये. ज्यावेळेस श्रामपूरला जोग महाराज आले त्यावेळेस ते पैलवान होते आणि कुस्ती खेळायच्या निमित्ताने आले. जोग महाराज कुस्ती खेळायला आले आणि जवळजवळ 50 पैलवान होते समोर. काही पंजाब, काही कुठला परदेश, लांब लांबून आलेले होते. 50च्या 50 जेवढे पैलवान होते चित करून टाकले. आमच्या गंगागिरी बाबाने पाहिला पैलवान खूप छान दिसतोय, पण पैलवानकीमध्ये जेवढा छान आहे एवढी शक्ती आहे, ही शक्ती जर परमार्थाकडं जर वळवली, हे चित्त जर परमेश्वराकडे चैतन्याकडे जर वळवलं तर बरं होऊन गेल. पैलवान खूप छान म्हणून असा हात पकडला आणि जोग महाराजाच्या कानात बोलले की बाबा एवढी मोठी शक्ती तुमच्या जवळ आहे, या शक्तीचा आपण अजून सदुपयोग जर केला आणि चित्त जर परमेश्वराकडे लावलं तर माझी फार इच्छा आहे. तेवढ्या वेळात जोग महाराज आमच्या स्वर्गला भेटवला आहे. काही दिवस योगाचा अभ्यास केला आणि योगाचा अभ्यास करत असताना काहीतरी पोटाचा त्रास झाला. गंगागिरी बाबांनी सांगितलं बाबा फार पोटाचा त्रास आहे आणि ही योग साधना फक्त माऊलीला माहिती आहे, दुसऱ्याला कोणालाच माहित नाही. कारण यात जर थोडा चूक झाली तर आयुष्याची फार एक क्षणाचा सुद्धा विलंब लागणार नाही. मला नाही वाटत याच्यातून तुम्ही जगणार, परंतु एक जगवणारा आणि जागवणारा आपल्या या विश्वकालावर एकच महात्मा आहे, ते म्हणजे माऊली. आणि माऊलीच्या तुम्ही आळंदीला जर गेलात आणि त्या अजान वृक्षाखाली जर पारायण केले तर तुम्हाला माऊली हे योगातून मुक्त करून ज्ञानाची प्राप्ती करून घेतील. म्हणून 42 पारायण फक्त अजान वृक्षाची पानं खायची आणि पाणी प्यायचं. काय विशेष, इंद्रायणीमध्ये फक्त पाणी प्यायचं आणि अजान वृक्षाचं पानं खायचे. स्वतः माऊली आली, हात ठेवला आणि हात ठेवल्यानंतर आशीर्वाद दिला
ज्ञान एवढं दिलं, योग दिला, ज्ञान दिलं आणि ते जोगमार अखंड भारतामध्ये आज त्यांची एवढ्या मोठ्या संस्था आहेत. एक एक विद्यार्थी त्यांच्या संस्थेमधून मुक्त शिकतात आणि लाखो लोकांना प्रकाश देतात. ही आमची माऊली आहे. म्हणून बाबांनो, गगनगिरी महाराज जनार्दन स्वामी फार मोठे संत आपल्याला मिळाले. अशा या पवित्र भूमीत आपण आज हा महापुराण कथेचा आनंद घेतो. तुकाराम महाराजांना पांडुरंगाला आपण जाऊ देऊ आणि आपल्या बाकीच्या कथेचा आनंद घेऊया. सर्वांनी आपण माझा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला म्हणा सर्वांनी. शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहात. जरी वेळ झाला असेल 5-10 मिनिटं अजून घेऊया. बेलाच्या झाडावरती तो उभा आहे, पण त्याला माहिती झाड कशाचं आहे. साहजिकच एक बेलाचं पान खाली पडलं आणि हातातलं पाणी पडलं. बाटलीत पाणी असेल, सहज पडलं असेल. आता सांगा ते गंगेचं होतं का? गंगेचं होतं ते पाणी? अजिबात नाही. प्यायचं पाणी होतं ते. कुठं भरलं असेल? आता त्या शिकार करण्याच्या घरातलं पाणी एवढं पवित्र राहणार आहे का? विचार करा. ते पाणी पडलं, पहिल्या प्रहारात एक बेलाचं पान पडलं, दुसऱ्या प्रहारात परत हरण आले, बाण घेतला, मारणार. हरणाने सांगितलं, मी तुमच्यासाठी प्राण द्यायला तयार आहे, मला खा, परंतु मला थोडस घरून भेटून. असे प्रत्येक प्रहारात गेले आणि सगळेचे सगळे हरण आले. तो म्हणतो मला खा, तो म्हणतो मला खा, तो म्हणतो मला बाण मारा. तोपर्यंत 4 प्रहारामध्ये बुद्धीची शुद्धी झाली होती. भगवान शंकराच्या पिंडीवरती जर पाणी टाकलं तर बुद्धीची शुद्धी होती. लक्षात ठेवा. मन शुद्ध होतं, तन शुद्ध होतं, तन मन धन सगळं शुद्ध होतं. म्हणून 1 लोटा पाणी भगवान शंकराच्या पिंडीवर आपण टाकलं पाहिजे. इकडे लक्ष द्या. त्यावेळेस प्रत्येक प्राणी म्हणू लागला की मला मारून खा, परंतु तोपर्यंत प्रत्येक 4 प्रहारामध्ये बेल आणि पाणी पडल्यामुळे खाली उतरला. खाली उतरता तर पाहतो तर माझा भोले बाबा प्रगट झाला आणि दर्शन दिलं. कारण ते वरचं जे बेलाचं पान होतं खाली पिंडीवर पडत होतं, हातातलं पाणी पिंडीवर पडत होतं. आणि ज्यावेळेस भोले बाबा प्रगट झाले त्यानंतर भोले बाबाने त्या मंदिराला, त्या जागेला, त्या मंदिरातल्या देवाला नाव दिलं. कारण तो व्याध होता. व्यादेश्वर भगवान की जय. म्हणून बाबांना पाणी घातलेलं वाया जात नाही, बेलाचं पान वाहिलेलं वाया जात नाही.
आणि बेलाचं पान भगवान शंकराच्या पिंडीवर ठेवून खाल्लेलं सुद्धा वाया व त्याचे रोग बरे होतात. हे बेलाचं पान एवढं शांती देतो पोटाला. म्हणून बेलाचं बेल व्हावं, बेलाचं पान व्हावं, बेलाचं फुल व्हावं. जर आपण रुई वाहिली, रुईची फुलं वाहिली, आपण वाहिले पाहिजे. रुईची फुलं पण वाहिली पाहिजे, शिमी पण वाहिली पाहिजे. शत्रुता तर नाश होतो, पण अनेक प्रकारचा त्रास कमी होतो रुईची फुलांनी. शेमीनं किंवा आपल्याला बेलाच्या पानानं सर्व पूजेचं सामर्थ्य प्राप्त होतं. अनेक प्रकारचं असं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे चिंतन करत असताना भगवान शंकर या ठिकाणी जी कथा स्वतः मुखातून सांगतात ती श्री महापुराण कथा आहे. कथा सांगत असताना आपण सांगत होतो की बाबाजी सुद्धा पहिलं मंदिर बांधण्यासाठी पिनाकेश्वरला निघाला. जो पिनाक नावाचं धनुष्य भगवान प्रभू रामचंद्राला त्या पिनाकेश्वराने दिला. आणि बाबाजी तिथे चालले. जातेगावच्या डोंगराच्या पायथ्याला पत्ते खेळणारे होते. बाबा मला वर सोडून द्या ना. नाही म्हणे. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी गाडी बैला घातलं, निघाली गाडी बैल. डोंगराच्या पायथ्याशी गेले, इकडे असतील बाजूला इकडे. बाबाजी अनंतर जाताना दिसले, यांचे डोळे उघडले. अरे जो महात्मा 3 दिवस आपल्याजवळ बसला, त्यांना तर काही गरज नाही आपण सोडायची. अनंतर चालले, पळत पळत गेले. बाबाजीला नतमस्तक झाले. त्याच्यात आता जगन आणि जंगली. जाते गावचा जंगली पहाड, जाते गावचा जंगली पहाड, जगन सेवक निर्माण केले पिनाकेश्वर, निर्माण केले पिनाकेश्वर. जागृत समाज अशा समाजात समाज एवढ्या जागृत होता, एवढी भुंगी बाहेर आली. जगन ते पाहू लागले. बाबा बाबा ही भुंगी आहे काय? बाबांनी सांगितलं की काही भुंगी नाहीये. त्या समाजातले संत बाहेर आले. आपल्याला या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आहे. पडलेलं मंदिर आहे आणि म्हणून ही जीर्णोद्धार पहिला बाबाजींना जातेगावची तपश्चर्या, अंबरसिंगची तपश्चर्या झाल्यानंतर तिथली बाबाजींना जीर्णोद्धारासाठी आले. त्यांनी सांगितलं बाबाजी आम्ही तपश्चर्याला तुम्हाला मानतो, तुमच्या सगळ्या गोष्टीला मानतो, परंतु आम्हाला काम करायचंय, हे बाजूला करायचंय, याच्यासाठी आम्हाला काहीतरी पाहिजे. बाबाजीने सांगितलं इथं खड्ड खांदा. मागच्या जन्मातलं छेनी हातोडा इथं आहे. हा हे जगन आरामच होतो. माणसं जीवन कसं तुम्ही इथं खडकावर पुढे खांदायला लागतात बाबाजी आम्हाला. जर नाही जर सापडत पावर का कशी बाबाजी पुढे खंडायला लागला. खणता खणता 2 फूट झालं आणि 3 फूट झालं. खनकन आवाज आला. त्याच वेळेस बाबाजीने सांगितलं बाळा हा तो छेनी आणि हातोडा. त्याच वेळेस आमची भजनामधून ध्वनी निघाला. बाबांच्या पुण्याची नाही हो पूर्वजन्मीचा सांगते थोडा, पूर्वजन्माचा सांगते थोडा. छेनी हातोडा काढीला धुना लोकाला बोलवले नो. छेनी हातोडा काढीला धुना लोकाला बोलवले नो. शरीराचे दर्शन बाबांनी केले जीवाचे दर्शन, बाबांनी केले जीवाचे दर्शन. ज्योतिर्लिंग हो आहे आपण श्री महापुराण कथा अतिशय सुंदर आयोजन, तुमचं नियोजन पाहून आम्ही भारून गेलो. तसं आम्ही कथाकार नाही, प्रवचनकार नाही, सद्गुरू जनार्दन स्वामींच्या सेवेतले एक लेकरू आहोत. परंतु आम्ही गोड करून घेतले. सर्वांनी आनंद आला, परमानंद आला. आणि म्हणून
भगवान शंकराचे. पहिलं असं होतं की ज्यावेळेस शिवलिंग तयार झालं त्यावेळेस फक्त शिवलिंगाचीच पूजा होती. त्याच्या अगोदर ओम 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 म्हणता यायचं. मंदिरात गेलं तर भगवान शंकराला मौन जास्त आवडतं आणि शांतता खूप आवडतं. तिथे गेल्यानंतर फक्त 20 मिनिटं उत्तरेकडे तोंड करून फक्त ओम म्हणत होता. ओम ओम म्हटलं की आपल्याला ही जी वलय आहे भगवान शंकराचं जे तेज आहे ते आपल्यामध्ये प्रवेश करतं. 10 बाय 10चं 13 बाय 13चं मंदिर आहे रामेश्वराचं. आम्ही पूजा केली. काय जागरूकता आहे इकडं, एवढं व्हायब्रेशन आहे. आता ज्यांना त्यातली अनुभूती त्यांनी पिंडीला हात लावले लक्षात येतं. असं बसल्यानंतर जी आतून जी ऊर्जा येते ती एक तेज येतं. आणि आम्ही ज्या वेळेस प्राण प्रतिष्ठेला जातो ना तर गुरुजी लोक जर चांगले असेल चांगलं मंत्रण म्हणणारे आम्हाला एक हात छातीला लावायला लागतात आणि एक हात देवाच्या अशा सावंतामध्ये हृदयावर ठेवायला लागतात. डोळे झाकायला लागतात कारण तो अधिकारी असतो तोच प्राण प्रतिष्ठा करतो. ज्यावेळेस ते तेज येतं ना प्रतिष्ठेचं त्यावेळेस जर कदाचित डोळे उघडे असले डोळ्यात जर गेले तर डोळे आंधळे तेज असते ते आपण करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाला सांगतात आपण मंदिराच्या बाहेरला सगळेजण फक्त बाबा राहतील आणि ते मंत्र म्हणताना डोळे झाकलेले असतात. हे तेज येतं आम्ही स्वतः अनुभवलेले आहे. जवळजवळ 1000-2000 पिंडीची प्राण प्रतिष्ठा केली आहे. 2,000 ते 2,500 अक्षरशः असं हात लागल्यानंतर ज्यावेळेस देव आतमध्ये प्रवेश करतो तर जसं आपल्या छातीची धडधड होते तसं त्या शिवलिंगातून अशी धडधड होताना आम्ही स्वतः अनुभवलेलो. प्रत्येक पिंडीमधून अक्षरशः असा हात असा केला जातो डायरेक्ट असं. म्हणजे इतकं ज्यावेळेस भगवंत प्रवेश आत्मा आपण म्हणतो ना आपण त्याला आत्मा म्हणतो पण हा परमात्मा ज्यावेळेस प्रवेश करतो त्याला प्राण प्रतिष्ठित होतो. तो अनुभव पाहण्यासारखा असतो. म्हणून भगवान शंकराच्या मंदिरात गेलं 20 मिनिटं फक्त असं डोळे झाकायचे आणि ओंकाराचा हे करायचं. पहिल्यांदा हिंद होती म्हणून ब्रह्मा जेवढे 33 कोटी देव आहे एवढ्या देवाला जाणं शक्य नाही. परंतु व्यासपीठावरून तुम्हाला हात वर करून सांगतो की जर भगवान शंकराच्या पिंडीवरती जर तुम्ही पाणी टाकलं तर 33 कोटी देवाचं स्नान होतं. म्हणून बोले ब्रह्मांड एक पिंड आहे. ब्रह्मांडातले जेवढे देव आहे एवढी पिंडीच आहे पण आपल्याला माहित नसते. म्हणून शंकराची भक्ती स्वर्ग जयाची साळुंका आपल्याला घेण्यासारखं आहे. सर्वांनी आपण खूप सहकार्य केलं. आमची बाबा लोक भजनी मंडळ आणि सर्व या ठिकाणचे जे काही भाविक भक्तगण माता भगिनी कारखान्याचे साहेब कर्मचारी वर्ग सर्वांचं आणि भक्त मंडळाचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत करून त्यांची इच्छा असते आता गाडीत आम्ही बसलेलो होतो बाबा काही करून कमीत कमी परत एकदा ही पर्वणी आमच्या वाट्याला येऊ द्या. काय आता भोले बाबाची इच्छा बाबाजीची इच्छा लवकरात लवकर आपण ही पर्वणी ह्याच व्यासपीठावर येण्याची नक्की आपण संधी उपलब्ध करून देऊ नक्कीच. आणि त्यावेळेस मात्र जास्त चिंतन करू. वेळेवर कार्यक्रम सुरुवात झाला म्हणजे वेळेवर आपल्याला ऐकायला भरभरून भेटतं. आता तुम्ही जेवढी इथं कथा झाली ती कथा आमचे संघ जे असतात भजन सेवा अगदी खूप छान चॅनल आहे. तुम्हाला ते रात्री 3 वाजेपर्यंत जागतात आणि दुसऱ्या दिवशी लगेच फक्त पाहायचं लगेच सुरू होतं तुमचं. ही सगळी कथा आपली वाडीची आणि कानेगावची कथा ही साखरवाडीची कथा तुम्हाला ह्या याच्यात पाहायला भेटेल. म्हणून या चॅनलमध्ये लगेच पाहायला दररोज ऐकायला भेटेल. आणि ते एवढे तत्पर असतात
इथून गेल्यानंतर सगळं नियोजन करतात आणि दुसऱ्या दिवशी लोक त्यांना, कारण 10 ते 20 लाख लोक ही कथा पाहत आहे. तुमचं नुसतं वारीच पाहत नाही, इथून जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र ही कथा ऐकतंय. ही पण लाईव्ह कथा चालू आणि त्यांना लगेच फोन येतो, बाबा कालची कथा काही आली नाही म्हणून ते रात्रभर जागतात. पहाटे 3 लगेच कथा टाकावं लागते. परत हे चॅनलवाले, त्यांचं नाव मला माहिती नाही, त्यांचे काळाच्या गजरात स्वागत. पाठीमागचे फोटोग्राफर, त्यानंतर ते चॅनलवाले चांगलं आहे, धर्माचं कार्य करतात. कलाकार, कथाकार आणि हे जे काय आहे पत्रकार, कारले अवघड असतात. कलाकार, कथाकार आणि पत्रकार हे 3 जण क्रांती करू शकतात. म्हणून आपण या तिघांच्या फार हे असतं. सगळ्यांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात स्वागत. ही सेवा आपण सद्गुरूंच्या चरणी समर्पित, भगवान शिवाच्या चरणी समर्पित. आता जरी रजाने घेत असेल, कथेच्या आपण सांगतेकडे जात असेल, परंतु आपण साहेबांना 2 मिनिटं व्यासपीठावर बोलूया सर्वांच्या वतीनं. ज्या मंडळानं कार्यक्रम ठेवला, कारण ते म्हणे बाबा आमचं नाव घेऊ नका, कारण ही कथा 2 गावातून आम्ही नियोजित केली. कानेगाव असो, वारी असो, साखरवाडी असो, आम्ही सगळ्या घराघरातून आम्ही नियोजित केली. त्यामुळे आमचं व्यासपीठावर कोणाचंही वैयक्तिक नाव घेऊ नका, असं मोठं मानाचं मंडळ यांचं आपण कार्यक्रम खूप बरं वाटलं. कारण 4 वेळेस त्यांनी सूचना दिली की आमचं कोणाचंच नाव घ्यायचं नाही. कथा करणारे सगळेजण जिथं बसलेले आहेत, प्रत्येक जण आम्ही याचा सहभाग असल्यामुळं प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी, राज्याभिषेक होता प्रभू रामचंद्राचा, आणि राज्याभिषेकासाठी एक आंधळा पण आला. त्याला सांगितलं, बाळा तू कशाला आला शिगर, तुला थोडा राज्याभिषेक दिसणार आहे. त्यांनी सांगितलं, मला जरी राज्याभिषेक दिसला नाही, परंतु ज्यांना मी दिसणार आहे ते माझे प्रभू रामचंद्र आहे, त्यांची कृपादृष्टी माझ्यावर झाली. तरी काय सांगा, जरी एखादा राहिला असेल ना घ्यायचा किंवा कोणी बाजूला राहिला असेल, तरी पण प्रभू रामचंद्राच्या किंवा व्यासपीठाच्या याच्यातून कृपादृष्टीतून कोणी सुटणार नाही. कारण या ठिकाणची जी कथा आहे ती सर्वांसाठी आहे. शबरीनं कुठल्याही प्रकारचं हे केलं नव्हतं, मेकअप केला नव्हता. शबरी काय एवढी सुंदर होती का? देव काया पाहत नाही, देव आपलं मन पाहतो. शबरीचं एवढं तपश्चर्या होती, वृद्ध झालेली होती, केस पिकलेले होते, दिसत नव्हतं, थोडी कोबडी पण झालेली होती, परंतु शबरी शुद्ध असल्यामुळं शबरीकडे राम आले. लक्षात घ्या, भगवंत काय पाहतो, शबरीकडे राम आले. तसं आज तुमचा शुद्ध भाव असल्यामुळं आज भगवान शंकर प्रत्यक्ष या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी 5 दिवस मुक्कामी राहिले पालखीत बसून. भगवान शंकराची कथा येणं म्हणजे भगवान शिवजी येणं हे तुमच्या सर्व मनामनातलं शुद्धपण आहे. म्हणून ती कथा आपल्या या पवित्र रणांगणात आली. म्हणून तुमचं पुन्हा स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय जनार्दन. नारायण नारायण ओम सत्यनारायण ओम नारायण 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 ओम जय या पुढचं कार्यक्रमाची रूपरेषा परमपूज्य सोमनाथ महाराज करते. धन्यवाद स्वामीजी. या ठिकाणी आजची कथा समारोपाकडे जात असताना सर्व कानेगाव, वारी, साखरवाडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने स्वामीजींचे खूप खूप आभार, धन्यवाद. आपण या कानेगाव, वारी आणि साखरवाडी या परिसराला आपल्या वाणीतून अतिशय मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे आणि या संपूर्ण पंचक्रोशीतील ही जनतेची ही सगळी ही पोचपावती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. साहेब, ज्यावेळेस तुम्ही स्टेजवर याल त्यावेळेस या व्यासपीठावरून समोर नजर माराल त्यावेळेस आपल्याला अंदाज येईल. आपलं ज्या दिवशी जागा बघण्याला आलो होतो त्या दिवशी जे बोलणं झालं होतं खऱ्या अर्थात ते साक्षात उतरलेलं आहे. ज्यावेळेस आपण याल त्यावेळेस आपल्या दृष्टीस पडेल.
खरोखर या पंचक्रोशीतील सर्व सर्व तरुणांनी अतिशय मनापासून तन मन धनाने खूप वेळ देऊन ही कथा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला। त्या तरुणांकरता सर्वांनी जोरदार अशी टाळी वाजवून त्या तरुणांचं स्वागत करायचं आहे। आणि या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो, आपण या पंचक्रोशीतील तरुणांचं, या भाविक भक्तांचं 1 रुपयापासून 10,000 रुपये वर्गणी देणाऱ्यांचं सर्वांचं सर्व समान आपल्यासाठी आहे। या तरुणांचं अंतकरण बघा किती मोठं आहे। ते म्हटले कोणाचंही नाव नको, काहीच नको, आम्हाला सन्मान नको, मान अपमान सर्व आम्हाला आमच्यासाठी समान आहे। इतके उदार अंतकरणाने या तरुणांनी सहकार्य केलेलं आहे। आमच्या माता भगिनीचं सुद्धा खूप खूप मनापासून आभार। आम्हाला अंदाज होता पुरुषांपेक्षा महिलांची संख्या निश्चित जास्त असेल, खऱ्या अर्थाने ते साक्षात या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळालं। आणि साहेबांना विनंती करतो, सुहासजी गोडगे सर डायरेक्टर यांना विनंती आहे, आपण या पंचक्रोशीतलं जे जे या लहान बालकापासून वयोवृद्धापर्यंत ज्यांनी कुणी सहकार्य केलेलं आहे, एक प्रातिनिधिक स्वरूपात सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे, आपण या व्यासपीठावर यायचं आहे आणि सर्वांचे अगदी मनापासून आभार मानायचे आहे। आणि सर्वांना या ठिकाणी आजच्या अन्नदानाचं, महाप्रसादाचं, भोजनाचं सर्वांना आमंत्रण आपल्या या सर्वांच्या वतीने आपण द्यायचं आहे। आपणास विनंती आहे या व्यासपीठाची आपण या सर्वांचा आभार मानायचा आहे। रामकृष्ण रामकृष्ण हरी। या ठिकाणी शिव महापुराण ज्यांच्या अमृतवाणीतून आपण ऐकत आहोत, असे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज तसेच उपस्थित सर्व साधू संतांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपल्या सर्वांच्या पदस्पर्शाने या भूमीला झाल्यामुळे ही एक पावन भूमी झालेली आहे असे मला वाटते। मला आज या निमित्ताने खरोखरच धन्यवाद मानायचे ते या महिला मंडळांचे, कारण की सर्वात शिवजयंती असो किंवा दुसरा कार्यक्रम असो, सर्वात उपस्थिती महिलांची असते। मी आल्यापासून मी म्हणजे आमच्या सर्व मंडळींनी एक संकल्प केला होता की कोणताही कार्यक्रम असो, डीजे किंवा बाकी बंद करून आपण धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात करू। त्या कार्यक्रमाची आज पावती महाराजांच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे। तसेच जवळजवळ या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 150 ते 200 तरुण मुलांनी रात्रंदिवस मेहनत केली। मी त्यांना पण सलाम करतो। आणि इथून पुढे गणपती असो किंवा बाकीचे कार्यक्रम असो, आपण अशीच वेगवेगळ्या महाराजांची कथा ठेवण्याचा संकल्प करू। तुम्ही महिला मंडळ तसंच पुरुष सगळ्यांना मी विनंती करतो, आपण असेच सहकार्य आम्हाला द्यावे। परत एकदा सर्वांचे आभार, धन्यवाद। या ठिकाणी कथा श्रवणासाठी हरिभक्तपरायण ज्यांनी आपण मुंबईला युट्यूब वरती बघितलेलं असेल, महिला कीर्तनकार जुगलबंदी शिवानीताई चाळक यांचं शुभागमन आजच्या या कथेच्या निमित्ताने या ठिकाणी झालेलं आहे। सन्माननीय संयोजकांना विनंती आहे, एक शाल, 2 शाल आणि 2 हार घेऊन आपण समोर जायचं आहे। आणि जागेवरच एखाद्या महिलाला विनंती आहे, शिवानीताई चाळक आणि राधिकाताई चाळक या दोघेही कीर्तनकार आहेत। आणि राधिकाताई चाळक यांनी आत्ताच नुकतीच महाराजांबरोबर नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेली आहे। तसेच दुसरे पण नर्मदेहर उत्तम रघुनाथ जाधव सुकेनेकर बाबा त्यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांना या व्यासपीठावरून विनंती करतो, आपण या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे। संयोजकांना विनंती आहे, त्यांचं देखील पूजन करायचं आहे। आणि या कथेसाठी अतिशय सुंदर साथ संगत या आमचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज मेघने सर, या ठिकाणी गोपाल महाराज, आमचे सन्मित्र गोकुळजी उंडे महाराज आणि बकरे महाराज, चंदू महाराज
गुणवंत महाराज यांचं सगळ्यांचं अतिशय मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि महाराजांनी आज्ञा दिलेली आहे, आपलं सर्वांचं पूजन हे आपल्या निवासस्थानी होणार आहे। आलेल्या सर्व गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, गुनगुनाते रहो, मुस्कुराते रहो, स्वर संगीत है तुम सजाते रहो, स्वर संगीत है तुम सजाते रहो। जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले आता, तुझे दर्शन झाले। या ठिकाणी जरूर ग्रामस्थ भक्तमंडळ तेही या ठिकाणी आलेले आहे आणि या ठिकाणी 2 चिठ्ठ्या आलेल्या आहेत। धोत्रे भोजडे या ठिकाणी हे ग्रामस्थ आपल्याकडे 4 वेळेस येऊन गेलेले आहे स्वामीजी, आणि त्यांची इच्छा आहे त्यांना कथा आयोजित करायची आहे। आणि दहेगाव बोलका हे भक्तमंडळ आपल्याकडे येऊन गेलेलं आहे, त्यांची इच्छा आहे त्यांना कथेचं नियोजन करायचं आहे। आणि तळेगाव मध्ये या ठिकाणचे भक्तमंडळ देखील या ठिकाणी आपल्याकडे येऊन गेलेले आहे। आपण या तिन्ही भक्तमंडळासाठी कथा देण्याचं लवकरच त्यांना या अमृतवाणीची मेजवानी द्यावी। जरूर भक्तमंडळाला विनंती आहे, आपल्याकडे 1-2 प्रतिनिधी येऊन महाराजांचं पूजन करायचं आहे। गेटवर वॉचमॅन उभे आहे, त्यांना विनंती आहे जरूर ग्रामस्थांना वरती सोडवायचं आहे। जरूर जातो माघारी, जातो माघारी, जातो माघारी, तुमचे दर्शन झाले, तुमचे दर्शन। या ठिकाणी आपला महाराष्ट्र लाईव्ह चॅनल संपादक अमितजी शेख यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहे। बघा, एक मुस्लिम समाजातील एक सेवक या ठिकाणी स्वामीजींच्या या शिवमापुराण कथेत 5ही दिवस त्यांनी आपली उपस्थिती दिली, त्याबद्दल सर्वांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहे। व्यासपीठाच्या संयोजकाला विनंती आहे, एक शाल श्रीफळ घेऊन जायचं आहे आणि त्यांचं खाली पूजन करायचं आहे। तुझी पंढरी चालू झाली भक्तांची मरी, तुका सर्व भक्तमंडळाचे वारी काणेगाव सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद, हार्दिक आभार। एक विनंती आहे, आपलं पूजन सत्कार सोहळा झाल्यानंतर आपण लवकरच व्यासपीठ खाली करायचं आहे। आपणास मनापासून विनंती आहे,
त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव विद्या शिवालय भवनगिरी स्वामी नाम हरि प्रभु हरि देवे करो